तुमची, कारण नाना आक्रमक असायचे कॅरिडॉरच्या संदर्भात 2009 पासून नानांनी या शहरातली एक वीट पडू देणार नाही म्हणून त्यांनी जे शब्द यातल्या पंढरपुरातल्या नागरिकांना दिला होता तो शब्द त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी पार पडला। पंढरपूर शहरातली एक वीट देखील हलू द्यायची नाही। सर्वसामान्य नागरिक असतील, इथं दुकान चालक असतील, सर्वसामान्य कुटुंबाला कुठलाही त्रास अन्याय होऊ द्यायचा नाही, हे त्यांनी घेतलेला शब्द होता। आणि कॅरिडॉरच्या संदर्भात आपल्या मंदिर परिसरात ज्या ज्या मिटिंगला त्या मिटिंगला मी देखील तिथं उपस्थित होतो। फक्त आज काही चुकीची माणसं किंवा लोकप्रतिनिधी हा मतदारसंघातल्या सर्वसामान्य नागरिकांचं कवचकुंडल असतो। एखादी अडचण आली तर उठाव करून रस्त्यावर उतरण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीची असते, पण लोकप्रतिनिधीच या कॅरिडॉर व्हावा म्हणून एकीकडे अंतर्गत त्यांचा त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे। आणि म्हणून गोरगरिबांची घरं उद्ध्वस्त करून जर त्या ठिकाणी विकास करणार असेल तर भविष्यकाळात कॅरिडॉरच्या विरोधात रस्त्यावरती आणि त्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी, नानांनी जो दिलेला शब्द आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या सोबत आहोत। नाही, कुणी काय केलं ह्या गोष्टीकडं त्या ठिकाणी जनतेला माहीत आहे, परंतु माझा त्या ठिकाणी निसटच्या मतानं पराभव झाला आणि मी अंतःकरणपूर्वक त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली उमेदवार या नात्यानं। परंतु त्या पराभवातल्या चुका असतील, झालेल्या आमच्या काही माझ्या उमेदवार म्हणून झालेल्या चुका आहेत त्या दुरुस्त करून इथून पुढच्या काळात आमच्या लोकांना वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन, इथल्या माता भगिनींचा, तरुण सहकाऱ्यांचं सहकार्य घेऊन तो त्या ठिकाणी झालेली चूक दुरुस्त करण्याची जबाबदारी आणि निश्चय 2024च्या निवडणुकीत केलेला आहे। त्यामुळं कोण काय म्हणतं याच्यापेक्षा मला त्या ठिकाणी काम करून नानांनी दिलेला जो शब्द आहे नानांचे, आणि हे करायचं आहे कशासाठी तर फक्त पुढच्या लोकांच्यासारखं मला आमदार व्हायचं एवढ्यासाठी नाही, तर माझ्या कॅरिडॉरचा प्रश्न आला तर जनतेचा आमदार हा सेवक असतोय, कवचकुंडल असतोय, तो रस्त्यावरती उतरला पाहिजे। मग 35 गावच्या पाण्यासाठी असेल, MIDCच्या बाबतीत मिटिंग झाली, मिटिंगचे अधिकारी आल्यानंतर सगळीकडं त्या ठिकाणी पेढे वाटून पसरवलं गेलं की MIDC झाले, जणू काही ते अधिकारी योजनाच घेऊन खिशात आले होते की काय असं चित्र त्या ठिकाणी तालुक्यात निर्माण केलं गेलं होतं। परंतु निव्वळ ही चुकीची अफवा पसरवण्याची भूमिका आहे आणि त्यामुळं काही लोकांनी त्या ठिकाणी केलेली मदत देखील त्यांना आज पश्चातापाचं स्वरूप आज इथं होतं आहे। आणि म्हणून नक्कीच मी उमेदवार या नात्यानं माझ्या झालेल्या चुका दुरुस्त करतोय, तसं ज्यांनी मदत केली आणि ज्यांना पश्चातापाची भावना आज निर्माण होते ते देखील भविष्य काळात चूक दुरुस्त करतील असं मला ठाम आहे। ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।